नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी तुम्हाला इडलीचा उपमा दाखवणार आहे. आता मी ही इडली घेतलेली आहे आणि आपल्या घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे 2 इडली एका माणसाला या हिशोबाने इडली घ्यावी. चुरा करून घेऊ. आता मी हा इडलीचा चुरा करून घेतलेला आहे. आता मी हे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यात मी आता तेल घालून घेते. तेल हे साधारण 4 चमचे घालून घेऊया. आता हे तेल गरम करूया. आता ही प्रथम मोहरी आपण तेलामध्ये घालूया. ही अर्धा चमचा मोहरी आहे. आता ही मोहरी तडतडली म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. नंतर आपण हे जिरं अर्धा चमचा घालून घेतो. जरा गॅस लहान करावा. आता मी ही उडदाची डाळ 1 चमचा घेतलेली आहे. ती ह्याच्यात घालून घ्यावी. हे डाळ आहे म्हणजे जे चिवड्याकरता वापरतात ती डाळ आहेत भाजले. ती 1 चमचा घालून घेत आहे. आता 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यात आपण आता हिंग घालून घेऊया. कढीपत्ता पण घालून घेऊया. हे 15 ते 20 कढीपत्ते आहेत. आणि हे मी 10 काजू घेतलेले आहेत. त्याचे 2-2 तुकडे करून घेतले. ते पण त्याच्यात मिक्स करू. आता ही जरा फोडणी परतून घेऊया. आता हे आपले काजू तांबूस रंगावरती झाले आहेत म्हणजे हे झाले. आता ह्याच्यात मी हे 3 कांदे घालते आहे. जेवढा आपण कांदा म्हणजे जास्त असेल तो ओलसरपणा येतो म्हणून 2 इडलीला 1 कांदा याप्रमाणे कांदे घ्यावे. आणि कांदा लवकर लाल होण्यासाठी शिजण्यासाठी मीठ घालून घ्यावे. मी अर्धा चमचाच मीठ घालत आहे कारण इडलीला पण ऑलरेडी मीठ आहे. आता हे आपण परतून घेऊ. आता आपण कांदा परतलेला आहे. आता तो वाफ काढण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं वाफ काढू. आता हे आपण झाकण काढून घेऊया. कांदा शिजलेला आहे. आता ही इडली आपण जी बारीक करून घेतली आहे ती आपण सगळी घालून घेऊ. आता हा उपमा आपला सगळं परतून झालेला आहे. मी ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवून जरा वाफ काढते.
आता या उपम्यावरचं झाकण आपण काढून घेऊ. ही बघा, छान अशी वाफ आलेली आहे. आता हा मी किसलेला नारळ आणि थोडी कोथिंबीर घालून घेत आहे. आणि आपला उपमा तयार झालेला आहे. आता मी प्लेटिंग करून घेते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपणाला बघायला मिळतील. आता गार्निशिंगसाठी ओलं खोबरं, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे. आता हा आपला इडलीचा उपमा तयार झालेला आहे. त्याच्याबरोबर मी चटणी घेतलेली आहे. आता मी जरा थोडं टेस्ट करते. हा एकदम आपल्याला जसा पाहिजे तसा उपमा झालेला आहे. धन्यवाद.